नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. 512.50 कोटी रुपयांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर बुधवारी पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 28 ऑगस्ट ही तारीख दिली आहे. बोगस कर्ज प्रकरणात विवेक पाटील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण यांना ईडीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी पनवेल न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप जामीन न मिळाल्याने त्यांचा मुक्काम अजून तळोजा तुरुंगातच आहे. पनवेल जिल्हा न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी 21 ऑगस्ट ही तारीख दिली होती. मात्र नियोजित दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. न्यायालयाने या जामीन अर्जावर विचार करण्यासाठी आता 28 ऑगस्ट ही पुढील तारीख दिली आहे. कर्नाळा बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेका पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळातील 22 सदस्य आणि इतर अशा एकूण 83 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेच्या ACP मीना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. यामध्ये विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या CEO अपर्णा वडके, हेमंत सुताने, संचालक भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉक्टर आरिफ युसुफ दाखवे यांना अटक करण्यात आली आहे. बँकेचे संचालक सुभाष मधुकर देशपांडे, रवींद्र श्रावण चोरघे, अभिजित विवेक पाटील यांचे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने ते फरारी आहेत. सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 27 ऑगस्ट 2024ला एकूण 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित नोडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता 38 आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 175 याप्रमाणे एकूण 213 सदनिका तसेच सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील मिळून एकूण 689 सदनिकांच्या विक्रीकरिता गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेतील सदनिका त्वरित ताबा स्वरूपात उपलब्ध असतील. सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटातील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबवण्यात येतात. या वर्षीच्या कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घराचे स्वप्न साकार करायची संधी मिळणार आहे. या गृहसंकुलांना रेल्वे, रस्ते, मेट्रो द्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोचे अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्प या गृहसंकुलापासून नजीकच्या अंतरावर आहेत. त्यामुळे नागरिकांना परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी मिळणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील विधान भवनात दाखल करण्यात आला. राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी निवडणूक आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. यातील 2 जागा महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या आहेत. त्यापैकी महायुतीमध्ये भाजपच्या वाटेला आलेल्या एका जागेवर पक्षाने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार भरत गोगावले, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद पीअर टीमने भेट देत महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, इतर पदाधिकारी, प्राचार्य यांनी या टीमचे स्वागत केले. नॅक पीआर टीममध्ये
भुवनेश्वर येथील शिक्षा अनुसंधान विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर श्रुतिकांता मिश्रा, तामिळनाडूमधील मनोमिलियन सुंदरम विद्यापीठाच्या व्यवसाय आणि व्यवस्थापन विभागाचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर राजशेखरन बालसुब्रमण्यम, श्रीनगरच्या इस्लामिया महाविद्यालयाचे प्राचार्य खुर्शीद अहमद खान यांचा समावेश होता। यावेळी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉक्टर एस.टी. गडदे, महाविद्यालयाचे CDC मेंबर प्रभाकर जोशी, पनवेलच्या पिल्ले कॉलेजचे प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी गजानन वडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रुपेंद्र गायकवाड उपस्थित होते। यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटी मधून महामंडळाला 121 कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे। विशेष म्हणजे मंगळवारी एका दिवशी तब्बल 35 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे। यंदाच्या वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे। दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 दिवसात विक्रमी उत्पन्न मिळते, कारण या दिवशी भाऊ बहिणींकडे किंवा बहीण भावाकडे असे दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते। परिणामी गेली कित्येक वर्षे रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे। यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटी बसेसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे सोमवारी 30 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल 35 कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले। या 2 दिवसात 1,06 लाख प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला आहे। रायगड जिल्ह्यात सध्या तापाची साथ आहे, त्यात डेंग्यू रुग्ण देखील आढळत आहेत। रायगडमध्ये डेंग्यूची लागण झालेली रुग्णांची संख्या वाढत आहे। ऑगस्ट महिन्यात गेल्या 21 दिवसात 112 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, तर जिल्ह्यात गेल्या 8 महिन्यात डेंग्यूचे 446 रुग्ण आढळून आले आहेत। पूर्वी पनवेल महापालिका क्षेत्रापुरता मर्यादित असलेला डेंग्यू आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरू लागला आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे। उरण तालुक्यातील कोपरोली, खोपटे, अलिबाग तालुक्यातील वाघरण, कावाडे, सारळ तर पेण तालुक्यातील जिते गावात डेंग्यूचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत। जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यात जिल्ह्यात 4,464 जणांची डेंग्यूसाठी तपासणी करण्यात आली। यात 446 जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले। यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील 182 तर रायगड ग्रामीणमधील 264 रुग्णांचा समावेश आहे। ऑगस्ट महिन्यात गेल्या 21 दिवसात 112 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले। यात पनवेल पालिका क्षेत्रातील 66 तर रायगड ग्रामीणमधील 46 रुग्णांचा समावेश आहे। नवी मुंबई शहरापेक्षा यंदा मोरबे धरण परिसरात अधिक पाऊस झाला असून मोरबे धरण 93% भरले आहे। तर यंदाच्या पावसाळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। त्यामुळे यंदाही धरण 100% भरण्याची आशा नवी मुंबईकरांना आहे। पावसाळ्यापूर्वी मोरबे धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पालिकेला ऐन उन्हाळ्यात विभागवार पाणी कपात करावी लागत होती, परंतु मागील काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे पाणी कपात रद्द करण्यात आली आहे। काही दिवस पावसाने उघडटीप दिली असली तर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असल्याने धरण लवकरात लवकर भरावे अशी आशा नागरिक बाळगून आहेत। यावर्षी सलग काही दिवस पाऊस झाला आणि जवळजवळ 650 ते 700 मिलीमीटर पाऊस झाला, तर धरण 100% भरण्याची आशा आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला असून सरकारने जाहीर केल्यानुसार लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिल्या 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झाले आहेत। पैसे जमा झाल्याने हे पैसे काढण्यासाठी तसेच आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी उरण पूर्व विभागातील महिलांनी कोपरोली येथील युनियन बँक ऑफ इंडियात गर्दी केली होती। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3,000 रुपये आले आहेत। कित्येक महिलांचे खाते अपडेट नसल्याने खात्यात पैसे आले नाही।
हे पाहण्यासाठी महिला या पासबुक घेऊन कोपरोली येथील बँकेत आल्या होत्या. अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने बँक व्यवस्थापनावर याचा ताण आला. तालुक्यातील विविध बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे. या गर्दीला आवरताना बँक व्यवस्थापनाला नाकी नऊ येत आहेत. उरण तालुक्यात विविध ठिकाणी पहाटेच्या धुके पसरले होते. गेल्या काही दिवसांपासून धुके सदृश्य वातावरण निर्माण झाल्याने पावसाने परतीचा मार्ग धरल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच पावसाचे दांडी मारल्यापासून उरणचा हवा गुणवत्ता निर्देशांक 150च्या वर पोहोचला. उरण परिसरात मागील 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरण तप्त झाले आहे. त्यातच मंगळवारी पहाटे वातावरणात धुके पसरले होते, तर दुसरीकडे पावसाने संपूर्ण आभाळ आच्छादले होते. या वातावरणामुळे उष्णता, धुके आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले. उरणच्या प्रदूषणातील मागील 2-3 वर्षांपासून वाढ झाली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक देशात आणि जगात प्रथम क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक 300च्या पार जाऊ लागला आहे. मागील 2 महिने चांगला पाऊस झाल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला होता. मात्र मंगळवारी 60 वरून हा निर्देशांक 150 वर जाऊन पोहोचला आहे.